हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे आपलं अश्विनी भामरे व्लॉग्समध्ये. खूप दिवसानंतर मी तुमच्या भेटीला आलेली आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे. काही कारणास्तव माझे व्हिडिओ येत नाही आणि अजून काही दिवस मला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लागणार आहेत. तर आज मी तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करते. इथं मी छान कढई ठेवली, तेल टाकलंय मस्तपैकी कढईमध्ये आणि छोटे छोटे लसूणच्या ज्या कापड्या होत्या त्याचे मी असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. मी लसूण ठेचला नाही किंवा अख्खा पण टाकलेला नाही, छोटे छोटे पीसेस केले. आता याच्यामध्ये मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकते. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्ही टिफिनसाठी किंवा असं पटकन जर वेळ नसेल तेव्हा अशी भाजी बनवा तुम्ही. झटपट होईल आणि खूप चविष्ट होणार आहे. आणि मी याच्यात एक सिक्रेट असा मसाला 1 चमचाभर टाकणार आहे आणि तुम्ही नक्की करून बघा ही भाजी. तर आता इथं मी कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि याच्यात घरगुती मसाले जे मिरची पावडर, काळा मसाला आणि हळदी पावडर त्याच्यात मिक्स केलेली आहे. आणि याच्यामध्येच आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि निवडून घेतलेल्या मी गवारीच्या शेंगा टाकलेल्या आहेत. एकदम कोवळ्या आणि अशा लुसलुशीत गवारीच्या शेंगा आहेत. मी वाफवलेल्या नाही आहेत किंवा आधी शिजवून पण घेतलेल्या नाही आहेत किंवा वाफवलेल्या पण नाही आहेत. कच्च्याच अशा शेंगा मी निवडून स्वच्छ धुवून याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. आता छान मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्या की त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. आता मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि याच्यात 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार किती तुम्हाला रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. छान असे रस्सेदार मस्त गवारीच्या शेंगा होतात, मस्त छान लागते भाजी. आणि याच्यात मी जो सिक्रेट मसाला टाकणार आहे 1 चमचा, छोटा चमचा, त्याच्याने तर आपली ही भाजीची टेस्ट खूप अप्रतिम अशी होते. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता इथं पाणी टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट मस्त भाजी शिजून घ्यायची, कारण गवारीच्या शेंगा कवळ्या लुसलुशीत असल्या की पटकन शिजतात. आता इथं मी 3 ते 4 मिनिट मस्तपैकी झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे. शेंगा ऑलमोस्ट मस्त शिजलेल्या आहेत, भाजी आपली रेडी झालेली इथं. आणि त्याच्यामध्ये मी आता भाजून घेतलेले शेंगदाण्याचं जे कूट आहे ते टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्या भाजीला खूप छान असा दाटसरपणाही येतो आणि भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट होते. आता शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर जो सिक्रेट जो पदार्थ आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून आपल्याला ही भाजी अजून थोडं 1 ते 1.5 मिनटं छान मस्त शिजू द्यायची आहे. भाजीला छान कलर येतो. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजीला अजून छान कलर येतो आणि शेंगदाण्याच्या कूटमुळे थोडंसं तेलही सुटतं भाजीला. तर 1 ते 1.5 मिनिट मस्त छान शिजून घेते आणि जो आता सिक्रेट मसाला आहे तो आपण टाकायचा आहे. आता इथे जो सिक्रेट मसाला आहे तो आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये लोणचं तर असतंच. लोणचं खाऊन झाल्यानंतर जो तळाला जो आपला लोणच्याचा खार जो मसाला असतो तो मी आता या गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये टाकते. 1च चमचा टाकते तरीही एकदम असं छान अशी चव येते भाजीला. आपण आधी मसाले टाकलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला जास्त लोणच्याचा मसाला आपल्याला इथं टाकायचा नाही. फक्त 1 चम्मच भरून मी लोणच्याचा जो खार आहे तो टाकायचा आहे. तुम्हाला बघता क्षणी तोंडाला पाणी आलं असेल तर अशा प्रकारे मी लोणच्याचा खार मिक्स करून छान भाजी करून घेतलेली आहे आणि भाजी रेडी झालेली आहे. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी वरून टाकून घेतलेली आहे. भाजी छान तयार झालेली आहे. भाजीचा कलरही छान दिसतो आणि भाजीची एकदम आरोमाही खूप छान येतोय, दिसायलाही सुंदर दिसते. बघू शकता तुम्ही 1 चपातीच्या ऐवजी 2 चपाती तर नक्कीच खाणार. तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.